अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी चूची प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी चूची प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी चूची प्रचंडा। मुनिवर, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? काय घडले आहे? तुम्ही आख्यान असे अचानक का थांबवले? नारायण नारायण। देवी, विशेष असे काही घडले नाही। असे कसे मुनिवर? नक्कीच काहीतरी घडले आहे, पण तुम्ही ते सांगण्यास इच्छुक दिसत नाही। हे प्रभू, मला आता या क्षणी विष्णू लोकाचे वर्णन करत असताना तुमची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर तरळत होती आणि नकळत माझे ध्यान तुमच्याकडे आणि श्री लक्ष्मी देवींकडे गेले। पण आता श्री म्हाळसा देवींना मी हे सांगू शकत नाही। मुनिवर, तुम्ही कसला विचार करता आहात? नारायण नारायण। देवी, तुम्ही अगदी योग्य ओळखलेत। सप्तर्षी विष्णू लोकात गेले हे मी तुम्हाला सांगितले, त्यावेळी मीही तिथे उपस्थित होतो। श्री विष्णू हे माझे आराध्य आहेत। विष्णू लोकाचे वर्णन करत असताना त्यांची मूर्तीच माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि मनोमन त्यांना प्रणाम करण्यासाठी म्हणून मी क्षणभर आख्यान थांबवले। आपल्या आराध्याच्या दर्शनाचा लाभ मिळणे ही कोणत्याही भक्तासाठी आनंदाची गोष्ट आहे। त्या क्षणी त्या भक्ताच्या मनात काय चाललं असतं हे मी जाणते। मुनिवर, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाल्यावरच आपण आख्यानाला पुन्हा प्रारंभ करूयात। नारायण नारायण। नारायण नारायण। देवी, माझ्या आराध्यापर्यंत माझा नमस्कार पोचला असावा। आता आपली आज्ञा असेल तर आख्यानाला पुढे सुरुवात करतो।
हे प्रभो, हे सप्तर्षी, मणिचूल पर्वताच्या सान्निध्यात साधना करायचे, पण मणिमल्लाच्या अत्याचाराचे हे ऋषी आणि त्यांचे कुटुंब बळी ठरले. हे प्रभो, हे मधुसूदना, हे केशवा, हे माधवा, हे वसुदेवा, आज साक्षात आपले दर्शन झाले. आजन्म साधना करूनही ह्या क्षणी मला काय वाटते आहे हे मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही. माते, आपण साक्षात आदिशक्ती, संपूर्ण सृष्टीच्या संपन्नतेचा आधार. तुम्हीच तुष्टी, तुम्हीच पुष्टी, तुम्हीच जननी सृष्टीच्या. हे सप्तऋषींनो, तुम्ही केलेल्या स्तवनाने मी प्रसन्न झालो आहे. बोला, मी तुमच्यासाठी काय करू? हे माधवा, परम ईश्वराचे, आदिशक्तीचे, पंचमहाभूतांचे आणि सृष्टीतील सर्व शुभशक्तींचे स्मरण करावे, त्यांचे ध्यान करावे, त्यांना प्रसन्न करून घेऊन सृष्टीच्या कल्याणाची प्रार्थना करावी आणि आत्मउन्नती करून घ्यावी. एवढा एकच ध्यास मनामध्ये ठेवून आम्ही साधना करत होतो. परंतु ऋषीवर निश्चिंत होऊन बोलावे. पण मणिमल्लाने आम्हाला पूजा, याग, यज्ञ करण्यापासूनच वंचित ठेवले आहे. आमच्या जगण्याचे प्रयोजनच नाहीसे झाले आहे. एवढेच नव्हे तर आमच्या कुटुंबाची विटंबना करत आहे तो. सगळे जगच भयभीत झाले आहे प्रभो. मणिमल्लांपासून सृष्टीची मुक्तता करावी प्रभो. हे प्रभू, मी आधी यांना इंद्रदेवांकडेही पाठवले होते. देवेंद्र स्वतंत्रपणे काही करू शकणार नाहीत. हे प्रभो, आम्ही खूप आशेने तुमच्याकडे आलो आहोत प्रभो. आम्हाला विनमुख परत पाठवू नये ही प्रार्थना आहे प्रभो. मणिमल्लांना ब्रह्मदेवानी वरदान दिल्यामुळे ते उन्मत्त झाले आहेत. त्यांना थांबवणं अवघड आहे. आपल्यावर आलेल्या संकटातून श्रीहरी विष्णूही आपली आता सुटका करू शकत नाहीत हे कळल्यावर सप्तर्षींच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. त्यांना आता कोणताच आशेचा किरण दिसत नव्हता. त्यांच्या मनाची ही अवस्था श्री विष्णूंना कळली आणि श्रीहरी विष्णूंनीच त्यांना पुढे मार्ग दाखवला. स्वामी, हे ऋषी स्वतःसाठी काही मागत नाहीत. त्यांचं मागणं हे सृष्टीच्या कल्याणासाठी आहे. आपण त्यांना सहाय्य करायलाच हवं. मणिमल्लांचा वध हा श्री महादेवांच्या हातून आहे. याचा अर्थ श्री मार्तंड भैरवाच्या अवताराची वेळ आता जवळ आली आहे. हे महत् कार्य श्री महादेवांच्या हातून घडणार ही परमनियती आहे. अर्थात यांना शिवलोकात जावे लागेल. परंतु प्रभो,
शिवलोकात जाण्याचा मार्ग दुर्गम आहे. आम्हाला तेथे कसे जाता येईल? सप्तऋषींनो, चिंता नसावी. मी स्वतः तुम्हाला शिवलोकात घेऊन जाईन. मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनोहरी. नारायण नारायण, काय योग आहे. कृतयुगातल्या मार्तंड भैरवाच्या अवताराची ही सुरुवात आहे. या अवतार कार्याचा आणखी एक प्रयोजन आहे. नारायण नारायण. आता केवळ महादेवांचाच आधार होता आणि त्यासाठी श्री विष्णू सप्तर्षींना घेऊन महादेवांकडे निघाले होते. देवांचे देव, या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी श्री महादेव यांच्या खेरीत सृष्टीवरील हे संकट कोण दूर करणार होते? ते सांब सदाशिव आहेत, भक्तवत्सल आहेत. त्यांचा महिमा वाणी आणि मन यांच्या पलीकडचा आहे. त्यांचा महिमा वर्णन करण्यासाठी वेद सुद्धा अपुरे पडतील. शब्दसंपदा कमी पडेल. साऱ्या सृष्टीला मणिमल्लांपासून वाचवण्यासाठी केवळ आणि केवळ श्री महादेवांचाच आधार होता. सारी सृष्टी त्यांच्याकडे आशेने पाहत होती. शंकरोती इति शंकरः, जे कल्याण करतात तेच श्री शंकर. जे दुःखाचे हरण करतात तेच श्री हर. जे स्वयंसिद्ध आहेत, स्वयंप्रकाशित आहेत आणि स्वतः प्रकाशमान होऊन साऱ्या सृष्टीला प्रकाशित करतात ते श्री शिव. बोला हर हर महादेव. हर हर आणि अशा आदिशक्तीचे सहाय्य घेण्यासाठी श्री विष्णू सप्तर्षींना घेऊन कैलासाकडे मार्गस्थ झाले. शिवा 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 देव महादेवा. नारायण नारायण. आता आपण कैलासाच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. कैलास म्हणजे सृष्टीचा केंद्रबिंदू, शक्तीचा मूळ स्रोत. नारायण नारायण. कैलास आणि मानस सरोवर हे ठिकाण म्हणजे या सृष्टीवरील एक अद्भुत स्थान. ते ठिकाण इतके सुंदर, इतके अद्भुत आहे की त्याचे वर्णन शब्दात सांगता येत नाही. तिथे इतकी शांतता आहे की जणू सगळी सृष्टी, सगळे क्षण तिथे थांबले आहेत असे वाटते. हे ठिकाण सर्व देवतांना प्रिय आहे. होय, मला त्या ठिकाणाबद्दल ठाऊक आहे. हे मला प्रत्यक्षात मानस सरोवरात घेऊन गेले होते. अजूनही मला आठवतं की ब्राह्म मुहूर्तावर मला त्या ठिकाणी अनेक तारे येताना दिसले. तेव्हा मला यांनी सांगितलं होतं की ब्राह्म मुहूर्तावर मानस सरोवरावर देव, यक्ष, किन्नर, गण आणि ज्ञानाला प्राप्त झालेले गुरु सद्गुरु स्नानाला येतात. आणि आज तुला या ठिकाणी त्यांचेही दर्शन होईल.
आणि तसेच झाले. असे अद्भुत सुंदर रमणीय सरोवर भूतलावर असेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. अशा गोष्टी केवळ देवलोकी असतात असाच माझा समज होता. यांनी मला सांगितले की या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली आहे आणि असे सरोवर कैलासापाशी असावे अशी कल्पना ब्रह्मदेवांच्या मनात आली होती. आणि तसेच चित्र प्रकट झाले आणि ते म्हणजेच मानस सरोवर. नारायण नारायण. होय देवी, अद्भुत अशा मानस सरोवराचे वर्णन किती करू आणि किती नको असे झाले आहे मला. होय, खरंच अद्भुत ठिकाण आहे ते. कोणालाही त्या ठिकाणी जाता येत असेल असं मला नाही वाटत. होय देवी, त्रिमूर्तींचे अनन्यसाधारण महत्व असलेले ठिकाण म्हणजे कैलास मानस. आणि म्हणूनच सर्व देवतांना हे ठिकाण प्रिय आहे. बानू, तू वाईट नग वाटून घेऊस बघ. अगं, मला कसलं वाईट वाटतंय? म्हणजे तुला एक सांगू का ग? सांग की. अगं, महाराजांनी आणि ह्यांनी मला समजा सांगितलं आहे बघ त्या जागेबद्दल. आणि त्याच दिवशी मला ह्यांनी हे बी सांगितलं का ह्यो जेजुरी गड म्हणजे जणू कैलासच आहे. अगं मग सांग की समध्यासनी. अगं, पर असं कसं सांगू? त्याला काय होतंय? माझा ताईसनी जे आठवलं ते त्यांनी सांगितलं नाही वय. मग तू बी सांग. सांगू म्हणतेस? वय वय सांग. कोणाला काही सांगायचे आहे का? वय महाराज. तुला काय सांगायचं आहे बानू? एखादी शंका आहे का तुझ्या मनात? नाही जी, मला काय बी शंका नाही. मला एवढंच सांगायचं आहे का मला बी हे समजा ठाव आहे जी. काय ठाऊक आहे तुला? मुनिवर कैलासातील मानस सरोवराबद्दल बोलत होते. कैलासातील मानस सरोवर. वय, मला महाराजांनी समजा सांगितलं आहे. ऐकणं वेगळं आणि प्रत्यक्ष बघणं वेगळं. तू कधी गेलीयस कैलासात? कधी बघितलंयस मानस सरोवर? म्या भले ते मानस सरोवर बघितलं नसेल, तर कैलासाचं दर्शन मला बी झालं आहे. म्हणजे तुला कैलासाचे दर्शन झाले आहे? वय तर. आणि मला तत बी जावं नाही लागलं. माझ्या देवांनी मला दर्शन दिलं त्या कैलासाचं. आणि ते भी या जेजुरी गडावरच. जेजुरी गड म्हणजे कैलास शिखरच. आणि त्याच दिवशी देवांनी मला समज सांगितलं जेजुरी गडावर. कधी? तवाच, जेव्हा म्यान देव असताना तुम्ही तता आला होता. प्रधानजींनी मला सांगितलं होतं की त्या स्त्रीचा चेहरा हिच्यासारखाच होता. आत्ता मला ते आठवलं. आमचं गतजन्मी सख्य होतं, पण आत्ता होईल असं नाही. हा माझा अवमान आहे. हा आख्यानाचा घाट कशाला घालायचा मग?
सरळ तिलाच घेऊन जायचं ना कैलासात. म्हाळसाताई,